नमस्कार, मी डॉक्टर उज्ज्वला पत्की एक गायनेकोलॉजिस्ट आहे आणि पत्की हॉस्पिटल कोल्हापूर येथे गेली 40 वर्ष काम करते आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एम्निओटिक फ्लुइड म्हणजे काय आणि त्याचा गर्भाला व आईला काय फायदा हे बघितलं. आज मी आपल्याला हायड्रॅमनिओस म्हणजे एम्निओटिक फ्लुइडचं प्रमाण जास्त असणं ह्याची माहिती घेऊन आली आहे. आता एम्निओटिक फ्लुइड हे कसं मोजतात? तर हे आपल्याला क्लिनिकली म्हणजे डॉक्टरांना तपासणीद्वारे पण कळतं आणि सोनोग्राफीमध्ये पण कळतं. तपासणीद्वारे कसं कळेल? तर ज्या वेळेला आपल्या आईच्या पोटाचा घेर हा अपेक्षेपेक्षा जास्त असतो त्यावेळेला ते पाणी जास्त आहे का अशी शंका आपल्याला येते. दुसरी गोष्ट, आपल्या आईला पोट ताणल्यासारखं वाटतं. डॉक्टरांना हे कसं कळतं? तर तपासताना पाणी जास्त आहे हे हात लावून तपासताना कळतं आणि सोनोग्राफीच्या माध्यमातून SDP आणि AFI हे 2 गोष्टी मोजल्यावर एम्निओटिक फ्लुइडचा परफेक्ट अंदाज येतो. आता हायड्रॅमनिओस म्हणजे काय? तर एम्निओटिक फ्लुइडची मात्रा जास्त असणं म्हणजे हायड्रॅमनिओस. हायड्रॅमनिओसची कारणं काय? तर आईचं कारण वेगळं आणि बाळापासून निर्माण होणारं कारण वेगळं. जर आपल्या आईला डायबिटीस असेल तर आपल्याला हायड्रॅमनिओस व्हायची शक्यता खूप जास्त असते. दुसरी गोष्ट, आपल्याला जर बाळामध्ये काही व्यंग असेल, उदाहरणार्थ मेंदूची, मणक्याची ही जर व्यंग असतील तर पाण्याचं प्रमाण जास्त असतं. बाळाचे ओठ आणि जबड्यामध्ये व्यंग असेल तरी पाण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि जर आपल्या बाळाची ट्विन प्रेग्नन्सी असेल म्हणजे जुळे गर्भ असतील तर पाण्याचं प्रमाण जास्त असतं. मग ह्या जास्त पाण्याचे तोटे काय? तर जेव्हा पाणी जास्त असतं त्यावेळेला आईला त्याचं डिस्कम्फर्ट किंवा अत्यंत त्रासदायक वाटतं, कारण पोट सतत ताणलेलं दुखत राहतं. आणि बाळाला ह्याचा तोटा काय? तर जास्त पाण्यामुळे पिशवी ताणली जाते, गर्भपिशवी, आणि डिलिव्हरी लवकर व्हायची शक्यता असते. अशा वेळेला आपल्याला कोणतीही शंका आली, पोट जास्त ताणल्यासारखं वाटलं किंवा सोनोग्राफीमध्ये पाणी जास्त आहे असं वाटलं तर आपण तात्काळ आपल्या गायनेकोलॉजिस्टना भेट द्या आणि जलद त्याच्यावरचे उपचार करा. मग ह्याच्यावरचे उपचार म्हणजे काय? तर पेशंटला रेस्ट देतात, गर्भपिशवी ताणली जाऊन दुखू नये म्हणून गोळ्या औषधं असतात, इंजेक्शनं असतात ती देतात, आणि कधीकधी 9वा महिना जर लागला असेल तर डिलिव्हरी लवकर करून घेतात. अगदी जास्त पाणी वाटलं तर निडलद्वारे ते काढतासुद्धा येतं, पण त्यामध्ये सुद्धा काही धोके असतात, त्यामुळे प्रत्येक वेळेला तसं करत नाही. तरी ज्यांना पाणी जास्त असं वाटतंय किंवा सोनोग्राफीमध्ये आलं आहे त्यांनी तात्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते मार्गदर्शन घ्यावे. धन्यवाद.